मित्रांनो, ज्या मैदानाची अखंड महाराष्ट्र वाट बघत होता, असं हे पेडगावचं हिंदकेसरी मैदान तमाम महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बैलगाडी शौकीन उपस्थित होते आणि आम्हीसुद्धा सकाळी लवकर आवरून 7 वाजता मैदानामध्ये उपस्थित राहिलो. नमस्कार मित्रांनो, आम्ही आज आलेलो आहे पेडगाव हिंदकेसरी मैदानाला. सोपान आणि मी तर आज दिवसभर एन्जॉय. मित्रांनो, व्हिडिओ खूप छान झाला, शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास शर्यतप्रेमी RK या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक करा. मित्रांनो, पेडगाव मैदान म्हणजेच बैलगाडीची पंढरी आणि बैलगाडीची पंढरी म्हणून ओळखलं जाणारं हे ना भूतो ना भविष्य असं पेडगावचं मैदान. आजपर्यंत फक्त मी ऐकलं होतं, पण यावर्षी स्वतः अनुभवायला मिळालं. गटागटामध्ये लढत चालू होती मित्रांनो. प्रत्येक गटामध्ये अतिशय काटेकोर लढत आणि चुरशीची लढत बघायला मिळाली. अखंड जनसमुदाय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पेडगाव मैदानामध्ये लोटला होता. असा हा माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण. हिंदकेसरी पेडगाव मैदान आणि अशा या हिंदकेसरी पेडगाव मैदानाचा तब्बल 1000 गाड्यांमधून प्रथम क्रमांक पटकावला असा हा महाराष्ट्राची आन बान शान मुळशीकरांच्या गळ्यातला ताईत सप्त हिंदकेसरी बकासूर. मित्रांनो, हिंदकेसरी मैदान म्हणलं की अखंड महाराष्ट्रातून टॉपचे बैलगाडी मालक आपले नंदी घेऊन उपस्थित राहतात आणि अशाच एका टॉपच्या नंदीची मैदानामध्ये एंट्री झाली. तो म्हणजेच रणवीर राहुलभाई पाटील अडवली कल्याणकरांचा बिनजोडचा बादशाह, पब्लिकचं भिताड, मथुर आणि एकच मैदानामध्ये जल्लोष सुरू झाला. तमाम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या बैलगाडी शौकीनांच्या मनामध्ये एकच उत्सुकता लागून राहिली होती. ती म्हणजेच कोण होणार या भव्य आणि दिव्य पेडगाव हिंदकेसरी मैदानात सामानकरी. आणि अशातच महाराष्ट्राच्या अजून एका टॉपच्या नंदीची एंट्री झाली. ती म्हणजेच सप्त हिंदकेसरी बकासूर. बैलगाडी क्षेत्राच्या इतिहासामध्ये असा एकच नंदी झाला जो मैदानामध्ये आल्यावर त्याला अक्षरशः पोलीस प्रोटेक्शन द्यायला लागतं. ना भूतो ना भविष्य असा हा नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ दुमा सुसगावकरांचा सप्त हिंदकेसरी बकासूर आणि बकासूरच्या पेडगाव हिंदकेसरी मैदानाचा
प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला. मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास शर्यतप्रेमी RKI यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.